पुणे जिल्हा संपूर्ण माहिती. तालुके: जुन्नर, आंबेगाव म्हणजेच घोडेगाव, खेड म्हणजेच राजगुरुनगर, मावळ म्हणजेच वडगाव, मुळशी म्हणजेच पौंड, वेल्हे, भोर, शिरूर, हवेली म्हणजेच पुणे, पुणे शहर, पुरंदर म्हणजे सासवड, दौंड, भीमतळी म्हणजे बारामती, इंदापूर असे एकूण 14 तालुके आहेत. प्रमुख स्थळे: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. ऐतिहासिक, शैक्षणिक व औद्योगिक व्यापारी पेठ आहे. लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. कार्ले, भाजे ही प्राचीन लेणी आहेत. भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंग आहे. लेण्यांद्री, थेऊर, रांजणगाव, मोरगाव, ओझर ही अष्टविनायकाची स्थाने आहेत. आळंदी, चिंचवड, देहू ही धार्मिक स्थळे आहेत. शिवनेरी ही शिवरायांचे जन्मस्थान आहे. सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर इत्यादी किल्ले आहेत. पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास शहाजी सागर नावाने ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे 1928 मध्ये वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याच्या गव्हर्नर लॉयड याचे नाव देण्यात आले होते. फुरसुंगी व जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील भाग कांदा व लसूण या पिकांच्या उत्पादनाशी निगडीत आहेत. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही संस्था पुण्याजवळ उरळी कांचन येथे आहे. राज्यात पुणे येथे नॅशनल फिल्म अकार्डचे कार्यालय आहे. लेण्यांद्री येथील गणपतीस गिरिजात्मज असे संबोधले जाते. राज्यातील या शहरास आपण विद्येचे माहेरघर म्हणून पुणे ला गौरवतो. पुण्याजवळ खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कार्यरत आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र 1997 पासून राज्यात मांजरी पुणे येथे आहे. 1946 मध्ये स्थापन झालेली व नंतरच्या काळात आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ख्यातनाम झालेली संशोधन संस्था पुणे येथे आहे. 1974 मध्ये स्थापन झालेली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था पुणे येथे आहे. पुण्याजवळ हिंजेवाडी येथे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे. पूर्व पहिल्या शतकापासून सध्याच्या जुन्नर जवळच्या नाणेघाट येथून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते. भीमा नदीचे उगमस्थान असलेले भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. कार्ले, मळवली व बेडसा कामशेत येथील गुफा मंदिरे पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात आहेत. 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. आळंदी येथे पुणे ॲम्युनिशन फॅक्टरी किंवा दारुगोळ्याचा कारखाना खडकी पुणे येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात पुणे येथे आहे. आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात येरवडा पुणे येथे आहे. महादेव कोळी ही आदिवासी जमात पुणे जिल्ह्यात आढळून येते. देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे येथे कार्यान्वित आहे. शिवरायांना रायगडावर राज्याभिषेक होण्यापूर्वी शिवशाहीचा कारभार प्रामुख्याने राजगडावरून पाहिला जाई. राजगड पुणे येथे बोरघाट आणि वरंधा घाट उतरून कोणत्या जिल्ह्यातून कोकणात उतरता येते? पुणे जिल्ह्यातील लोहगड हा किल्ला बोरघाटाच्या मुखाशी वसला आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे भीमाशंकर हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सह्य पर्वतराजीत वसले आहे. भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय नाना फडणवीस यांना दिले जाते. देहू, आळंदी ही तीर्थक्षेत्रे ज्या इंद्रायणी काठी वसली आहेत, ही इंद्रायणी नदी सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात उगम पावते. कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह ही धरणे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात आहेत. राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय पुणे येथे आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी हा किल्ला सातवाहन या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे. लोणावळा येथे INS शिवाजी हे नौदलाचे प्रशिक्षण केंद्र. लोणावळा हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात मोडते. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यात शिरूर या तालुक्यात आहे. पुणे येथे शेअर बाजार 1982 वर्षी स्थापन